रुपाली चाकणकर हे नाव गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने चर्चेत होतं। काही महिन्यांपूर्वी अशोक खरात प्रकरणामुळे चाकणकर मोठ्या वादात सापडलेल्या होत्या। या प्रकरणामुळे त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा सुद्धा द्यावा लागलेला आणि त्यानंतर त्यांच्या राजकीय भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित झालेले। मध्यंतरी काही काळ चाकणकर राजकारणातून आणि चर्चेतून पूर्णपणे आउट ऑफ कव्हरेज होता, पण आता पुन्हा एकदा रुपाली चाकणकर तेवढ्याच दणक्यात चर्चेत आलेला। मात्र यावेळी चर्चेचं कारण राजकारण नाहीये, तर त्यांचा नवा व्यवसाय। पुण्यातल्या कल्याणी नगर सारख्या उच्चभ्रू परिसरात द नाईन्स नावाचं बार आणि रेस्टॉरंट चाकणकरांनी सुरू केलेलं आहे। या हॉटेलच्या उद्घाटनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील, आमदार सुनील शेळके यांच्यासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते। त्यामुळे हॉटेलच्या उद्घाटनापासून या व्यवसायाची राजकीय वर्तुळात चर्चा झाली आणि त्यामुळेच रुपाली चाकणकर यांनी सुरू केलेलं हॉटेल नेमकं कसं आहे, कुठे आहे, या हॉटेलवर विरोधकांनी नेमके काय आरोप केलेले आहेत आणि चाकणकरांच्या या हॉटेलच्या आणि अशोक खरातच्या आर्थिक गैरव्यवहाराचा संबंध खरोखर आहे का, हेच आजच्या व्हिडिओत सविस्तर पाहायचंय। आता तुम्ही म्हणाल, हॉटेल सुरू करणं ही एवढी मोठी गोष्ट नाहीये, मग रुपाली चाकणकरांच्या या हॉटेलची एवढी चर्चा का होतीये? तर याचं कारण आहे हॉटेलची कथित 35 कोटी रुपयांची किंमत। काँग्रेस नेत्या संगीता तिवारी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत चाकणकरांवर थेट प्रश्न उपस्थित केलेत। त्यांचा दावा आहे की जवळपास 20,000 चौरस फुटांच्या या रेस्टॉरंटची किंमत 35 कोटींपेक्षा जास्त आहे आणि मग त्यांनी सवाल सुद्धा केलाय की एवढी मोठी माया आली कुठून? मात्र इथं एक गोष्ट लक्षात घ्या, 35 कोटी रुपये ही या हॉटेलची अधिकृत किंमत आहे। याची स्वतंत्र अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाहीये। तसेच या हॉटेलमध्ये नेमकी किती गुंतवणूक झाली, हॉटेलची मालकी नेमकी कुणाची आहे, चाकणकर यांच्यासोबत आणखी कोणी भागीदार आहे का, आणि 35 कोटींचा आकडा नेमका कुठल्या आधारावर सांगितला जातोय, याबाबत अधिकृत माहिती सार्वजनिकपणे अजूनही पुढे आलेली नाहीये, चाकणकरांनी पण सांगितली नाहीये। त्यामुळे संगीता तिवारी यांनी उपस्थित केलेले प्रश्न हे सध्या राजकीय आरोप म्हणूनच पाहावे लागतात। पण या सगळ्या चर्चेचा संबंध अशोक खरात प्रकरणाशी जोडला जातोय आणि म्हणून आधी समजून घेऊयात की रुपाली चाकणकर अशोक खरात प्रकरणात नेमक्या कोणत्या गोष्टींमुळे चर्चेत आलेल्या होत्या आणि अशोक खरात प्रकरणाचा हॉटेलच्या आर्थिक संबंधांशी काय संबंध असू शकतो। बघा, अशोक खरातवर गंभीर आरोप झाल्यानंतर त्याच्यासोबतचे चाकणकरांचे जुने फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेले होते। यावर मोठी चर्चा झाली। खरात सोबत चाकणकर यांचे जवळचे संबंध होते असे आरोप विरोधकांकडून केले गेले। याबरोबर खरातला राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमामध्ये व्यासपीठ मिळालं, त्याचा सन्मान करण्यात आला असे मुद्दे सुद्धा उपस्थित केले गेलेले। मात्र रुपाली चाकणकरांनी त्यांच्यावर केलेले हे सगळे आरोप फेटाळून लावलेले। अशोक खरातच्या कथित गैरव्यवहाराशी आपला कुठलाही संबंध नसल्याचं त्यांनी त्यावेळी स्पष्ट केलं। उलट आपली आणि आपल्या कुटुंबाची जाणीवपूर्वक बदनामी केली जात असल्याचा आरोप त्यांनी त्यावेळी केलेला होता, रुपाली चाकणकरांनी त्यावेळी केलेला होता। या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा सुद्धा दिलेला। त्यामुळे अशोक खरात प्रकरणाचा त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर मोठा परिणाम झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालंय। पण प्रकरण इथंच थांबलेलं नाहीये। अशोक खरातशी संबंधित कथित आर्थिक व्यवहारांच्या तपासाची चर्चा ही सुरू झालेली। मे महिन्यामध्ये अंमलबजावणी संचालनालयानं रुपाली चाकणकर यांना चौकशीसाठी समन्स बजावल्याचं वृत्त समोर आलेलं। तसेच खरातच्या कथित आर्थिक व्यवहारांच्या तपासात चाकणकर यांच्या बहिणीची चौकशी झाल्याचं सुद्धा समजलेलं। आता या सगळ्या जुन्या गोष्टींचा संबंध चाकणकर यांच्या नव्या हॉटेल सोबत जोडला जातोय। विरोधकांकडून एक नवा प्रश्न उपस्थित होतोय की या हॉटेलमध्ये पैसा नेमका कुठून आलाय। पण इथं पुन्हा एकदा हेच स्पष्ट सांगतेय की द नाईन्स साठीची गुंतवणूक अशोक खरात प्रकरणातील कथित पैशांमधून झालीये असा कोणताही अधिकृत निष्कर्ष सध्या समोर आलेला नाहीये। म्हणजेच लक्षात घ्या, एका बाजूला सध्या अशोक खरात प्रकरणातील आर्थिक व्यवहारांचा तपास आहे आणि दुसऱ्या बाजूला रुपाली चाकणकरांचं नवं हॉटेल आहे आणि या दोन्ही गोष्टी एकाच वेळी चर्चेत आलेल्या आहेत। त्याचा थेट आर्थिक संबंध एकमेकांशी जोडला जातोय। मात्र यात अजून सुद्धा काही खरी माहिती समोर आलेली नाहीये। पण विरोधकांकडून अप्रत्यक्षपणे असं म्हटलं जात आहे की खरातची जी काळी संपत्ती होती ती सगळी संपत्ती बहुधा चाकणकरांनी याच हॉटेलमध्ये वापरलेली असावी, पण ह्याची पुष्टी अजूनही झालेली नाहीये।
आता या हॉटेलची चर्चा आणखी कोणत्या कारणामुळे झाली तर हॉटेलच्या उद्घाटनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, आमदार सुनील शेळके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। त्यामुळे हॉटेलच्या उद्घाटनाची राजकीय चर्चा सुद्धा झाली आणि आता संगीता तिवारी यांच्या आरोपांमुळे ही चर्चा आणखी वाढली आहे। थोडक्यात काय, काही महिन्यांपूर्वी अशोक खरात प्रकरणामुळे राजीनामा देणाऱ्या रुपाली चाकणकरांची चर्चा झालेली होती। आता पुन्हा हॉटेल व्यवसायामुळे चाकणकर चर्चेत आलेल्या आहेत। फरक फक्त एवढा आहे की त्यावेळी प्रश्न होता अशोक खरातशी चाकणकरांचे संबंध नेमके काय आहेत याचा, आणि आता प्रश्न आहे द नाईन्स हॉटेलची आर्थिक रचना नेमकी काय आहे आणि द नाईन्स हॉटेलचा संबंध अशोक खरातशी आहे का। त्या दोन्ही प्रश्नांना एकमेकांशी जोडण्याचा प्रयत्न विरोधक करतायत, चाकणकरांना वादात आणण्याचा प्रयत्न विरोधक करतायत, पण खरोखर याचा काही आर्थिक संबंध एकमेकांशी आहे का हे भविष्यात समजेल, पण तत्पूर्वी हे पुन्हा एकदा स्पष्ट करणं गरजेचं आहे। अजूनही चाकणकरांचं द नाईन्स हॉटेल हे याचे आर्थिक संबंध अशोक खरात सोबत आहेत याची कुठलीही पुष्टी अजून करण्यात आलेली नाहीये। हे निव्वळ विरोधकांकडून सध्या आरोप केलेले जातात।